नमस्कार मित्रांनो, मी सुयश प्रकाश ठाकूर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे आणि या वेळेला मी इथे आलेलो आहे आता श्री रिसॉर्टमध्ये। ह्या रिसॉर्टमध्ये इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता कितीतरी झाडं आहेत नारळाची आणि खूप सुंदर असा ॲटमॉस्फिअर आहे। म्हणून मी ठरवलं की इथेच उभं राहून शूट करायचं आणि तुम्हाला आज निसर्ग सौंदर्य दाखवायचं। आता थोड्याच वेळात आपण ह्या रिसॉर्टचे मालक परेश तारी यांच्याकडून ह्या रिसॉर्टबद्दल अधिक माहिती घेऊया। श्री रिसॉर्टचे ओनर परेश तारी यांचे मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। लहानपण देगा देवा इथे आल्यानंतर खरंच मला माझ्या लहानपणाची आठवण आली। माझ्या वडिलांसोबत मी जायचो समुद्रावर, बीचवर मजा करायचो। आज मला तोच अनुभव मिळाला इकडे येऊन। जाणून घेऊया की त्याने हा प्रवास कसा सुरू केला आणि इथपर्यंत येण्यासाठी त्यांना काय काय अडचणी आल्या, काय वैशिष्ट्य आहे इकडचं। आपल्या इकडे आल्यानंतर आपल्याला काय स्पोर्ट्स वगैरे मिळणार आहेत, काय ॲक्टिव्हिटीज मिळणार आहेत, त्याच्यानंतर इकडचा जो निसर्ग रम्य परिसर आहे तो पाहण्यासाठी आपण कसं इथपर्यंत पोहोचू शकतो, त्या बऱ्याच गोष्टी आपण ह्यांच्याकडून जाणून घेऊया। तर आपण हे श्री रिसॉर्ट कधी चालू केले? ॲक्च्युली प्रथम लहानपण देगा देवा या चॅनलच्या टीमचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्याकडे आलेत आणि आमचा पाहुणचार अनुभवत आहेत त्याबद्दल। रिसॉर्ट या बिझनेसमध्ये मी तसं ॲक्सिडेंटली आलो। थोडंफार असं फिक्स नव्हतं की बाबा आम्ही रिसॉर्ट चालू करणार, पण एका दुसऱ्या बिझनेसमधनं नंतर असं वाटायला लागलं की अरे आपल्याकडे समुद्र आहे, बीच आहे, आपली नारळाची बाग आहे, मग आपण जर होमस्टे किंवा रिसॉर्ट्स जर चालू केलं तर लोकांना नक्कीच आवडेल। आणि असं म्हणता म्हणता साधारण आम्ही 2018-2019च्या दरम्यान आम्ही ॲक्च्युअल रिसॉर्ट म्हणून डोक्यात ठेवून चालू केलं। नंतर मग 2 रूम झाले आणि तिथून मग हळूहळू हा प्रवास सुरू झाला। तर इथे आपण कुठल्या मार्गाने येऊ शकतो? श्री रिसॉर्टवर पोहोचण्यासाठी स्पेशली आपण गुगल मॅपवर लोकेशन शेअर केलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही बाय कार येत असाल तर तुम्ही गुगल मॅप ऑन करा, तर तो तुम्हाला डायरेक्ट इथपर्यंतचं लोकेशन दाखवेल। बाय ट्रेन येणार असाल तर तुम्हाला कणकवली स्टेशन जवळ आहे, तिथून बऱ्याच कॅब, बस आचरा बीचवर येण्यासाठी अवेलेबल असतात। आणि म्हणजे मुंबई, पुणा इथून जर येणार असाल तर तुम्हाला तो पुणा हायवे पण चांगला बसतो, कमी वेळात तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता। आणि गोव्यावरून वगैरे येणार असाल तर गोवा वेंगुर्ला मार्गे पण येऊ शकता किंवा 17 नंबर हायवे आपला जो नवीन चालू आहे त्या रूटने पण येऊ शकता। कणकवली स्टेशनवर उतरल्यानंतर आपल्याकडे जर शेअर रिक्षा केली तर साधारण 80 रुपये लागतात, आणि जर तुम्ही एकत्र ग्रुपने एक रिक्षा किंवा टमटम केली तर साधारण 800 ते 1200 रुपयापर्यंत तुम्हाला ते माझ्या रिसॉर्टपर्यंत सीझननुसार असेल, सीझननुसार ते। ह्या श्री रिसॉर्टबद्दलचं संपूर्ण माहिती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करा। तिथे मी गुगल मॅपचं लोकेशन पण ठेवणार आहे तुम्हाला, जेणेकरून इकडे येणं खूप सोपं होईल। तर हे आहेत आपले मित्र ओमकार। नमस्कार। आपण कुठून आलेला आहात? आपण कोल्हापूरवरून आलो। अच्छा, हे कोल्हापूरवरून आलेले आहेत, हे काल इथे स्टेला होते। तर ह्यांचं या श्री रिसॉर्टबद्दल मत काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया। आपल्याला इथं सगळी प्रोसेसर मिळते, म्हणजे आपल्याला जे आपल्या भागात जे मिळत नाही ते इथं सर्व काही मिळते, आनंद मिळतोय। म्हणजे आपल्या घरच्यासारखे आहेत, ते आपल्याला सर्व मदत करतात। म्हणजे आपल्याला घरचे जसे आपल्याला प्रोसेस देतात, हा बाबा हे नाही हे घे, किंवा सगळ्या गोष्टी जे देतात ते आपल्याला इथूनच भेटतंय। त्यामुळे आपण हा रिसॉर्ट तर कधी सोडणार नाही। इथून आल्यापासून आपण कुठं गेलो नाही, मित्रांच्या पण कडे गेलो नाही, पण इथं भरपूर खूप मजा आहे। ओके, आणि तुम्ही तुमच्या नातेवाईकांना वगैरे सांगाल का? सगळे माझे भाऊ बिऊ सगळे इकडेच येतात, परत नातेवाईकांना पण सांगतोय, मित्रांना प्रत्येक वेळेला मित्र येतच राहतात। अच्छा, आणि तुम्ही आता कोल्हापूरवरून कसे आला तिथे? बाईकवरून।
बाईकवरनं प्रवास केला. दरवेळेला बाईकवरूनच येते. तुमच्या परतीच्या प्रवासाला माझ्याकडनं शुभेच्छा आणि इथे आमच्याबरोबर 2 मिनिटं दिल्याबद्दल धन्यवाद. तर मला माझ्या सबस्क्रायबरना सांगायला आवडेल की इथे आल्यानंतर त्यांना कोणती कोणती मजा अनुभवायला मिळेल, काय काय ॲक्टिव्हिटीज तुम्ही इथे तुमच्या रिसॉर्टमध्ये ठेवलेल्या आहेत त्या. आम्ही स्पेशली जो आमचा बॅनर आहे त्याच्यावर आम्ही टॅगलाईनच टाकली आहे की निवांत क्षण आणि मालवणी जेवणाची चव जी जिभेवर तुमच्या कायमस्वरूपी रेंगाळत राहते. तर त्यानुसार तुम्हाला जर निवांत क्षण अनुभवायचे असतील तर श्री रिसॉर्टला नक्की या. त्याचबरोबर मासे खायला स्पेशली कोकणात येणार असाल तर तुम्ही श्री रिसॉर्टला या, कारण तुम्हाला यथेच्छ मासे खायला मिळतात. तुम्ही जर मासे आणून दिला ते आम्ही बनवून देतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याकडे रूम आहेत स्टेसाठी. बीचवर खेळण्यासाठी मुलांना हॉलीबॉल, नेट्स वगैरे सगळं आत्ता सध्या अवेलेबल आहे. कराओके सिस्टीम, डान्ससाठी एक फ्लोअर बनवलेला आहे. तर आपल्याकडे अजून डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग शूट, आफ्टर वेडिंग शूट, त्याच्यानंतर वाढदिवसासाठी फ्लोअर उपलब्ध आहे. त्याच्यानंतर सेरिमनी करू शकता, एखादा गेट टुगेदर पार्टी अरेंज करू शकता. पूर्ण ओपन प्लेसमध्ये तुम्हाला छान म्युझिक सिस्टीम सकट, लाईट सकट सगळ्या फॅसिलिटी आपण प्रोव्हाइड करतो. आपल्याकडे सध्या सिटिंग कॅपॅसिटी 50 ते 75 माणसांची आहे. तेवढा ग्रुप जर असेल तर तेवढा आपण छानपैकी त्यांना एन्जॉय करता येतं. त्याचबरोबर अजून आपण यावर्षी शिवजयंतीपासून एक नवीन उपक्रम चालू केला आहे जो लोकांना आता आवडायला लागला आहे खूप मोठ्या प्रमाणात. त्याची पसंती आहे. त्याच्यामध्ये मँग्रो सफारी आणि बीच कॅम्पिंग, केवुंडला बीच कॅम्पिंग. तर केवुंडला बीच कॅम्पिंगला मी फर्स्ट जो ग्रुप पाठवला होता तो पूर्ण लेडीज ग्रुप होता. तो पण त्यांचे पण खूप चांगले रिव्ह्यू आहेत, खूप त्यांना आवडलं. त्याच्यानंतर ज्यांनी मँग्रो सफारी केली म्हणजे कांदळवन सफर हा जो अनुभव घेतला हा तर अप्रतिम अनुभव आहे. त्याच्यामध्ये अगदी आमचा जो बोट रायडर आहे तो तुमच्या हातात पण बोटीचा हल्ला देऊ शकतो, एवढा खूप छान आहे. तोही अनुभव तुम्हाला घेता येतो. प्लस त्याच्यामध्ये पक्षी निरीक्षण किंवा पक्ष्यांची फोटोग्राफी खूप छान होते. त्याच्यामधलं काही जी स्पेशल झाडं आहेत ती फक्त आचरा बीच, आचरा मँग्रोवमध्येच आहेत, तर ती पण तुम्हाला दाखवता येतात, बघता येतात. तर अशा पद्धतीने हे इव्हेंट आता चालू केले आहेत. त्याचबरोबर जो लग्न, छोटेखानी जी लग्न जी आता लॉकडाऊन स्पेशल लग्न सुरू झाली आहेत म्हणजे एक 30, 40, 50 माणसांच्या बजेटमधली, तर ती लग्न आपण इथे करतो. त्याच्यासाठी पूर्ण मंडप, विधी मंडप, हॉल ह्या सगळ्या आपण त्याचं डेकोरेशन ते तुम्हाला आपण त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो. मित्रांनो, आता मी तुम्हाला ह्या रिसॉर्टचा एक छोटासा टूर देतो. चला माझ्यासोबत हा श्री बीच रिसॉर्ट बघायला.
मित्रांनो, आता आपण ह्या हॉटेलच्या मालकांशी गप्पा मारल्या. ह्या माहितीनंतर मला तुम्हाला अजून थोडंसं सांगायचं आहे की मी काल इथे आलो. मला स्वतःचा अनुभव हा खूप सुंदर होता. मी माझी फॅमिली घेऊन आलो, पण मला माझ्या फॅमिलीच्या मेंबरसारखेच इकडचा स्टाफ वाटला. मला हवी नको ती छोटी छोटी मदत इकडच्या स्टाफने केली. खूप फ्रेंडली आहेत. त्यानंतर इकडचं वातावरण, काल संध्याकाळी जो समुद्राचा आवाज होता मनाला आनंद देणारा होता. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे लहानपण देगा देवा. मी हे चॅनलचं नाव का ठेवलं ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये खूप वेगवेगळ्या अडचणींना तोंड देत असतो, पण ज्या वेळेला आपण लहान असतो त्यावेळेला आपण सुंदर आयुष्य जगत असतो. इथे आल्यानंतर काल संध्याकाळी मला तोच अनुभव आला की मी आता लहान झालो आहे आणि मला कुठल्याच जगाचं काही टेन्शन नाही आहे. थोडासा वेळ हा आपल्यासाठी इथे येऊन जगा आणि माझ्या लहानपण देगा देवा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.